नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आहे आणि महिला जी आपली ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. हे बदल नेमके कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. मित्रांनो, एकूण 5 बदल झालेले आहेत आणि कोणकोणते हे बदल आहेत हे एकाएकाने आपण बघून घेऊया. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिला जो इथे बदल झालेला आहे हा आहे अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या सर्व महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजेच या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. मित्रांनो, जे 1500 रुपये मिळणार आहे हे सर्व महिलांना नाही मिळणार. याची एक अट आहे. एक अट म्हणजे अशी, ज्यांचं जे उत्पन्न आहे हे अल्प उत्पन्न असलं पाहिजे. म्हणजे अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील म्हणजे जे महिलाचं वय 21 ते 65 आहे आणि त्यांचं उत्पन्न हे कमी आहे, अल्प उत्पन्न आहे, त्यांनाच फक्त हे 1500 रुपये महिन्याला मिळणार आहे. हा सर्वात पहिला बदल. आणि मित्रांनो, दुसरा बदल असा आहे, या योजनेत एका कुटुंबातील केवळ 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. म्हणजे एका कुटुंबातील फक्त 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. पहिले याबद्दल त्यांनी कुठलीच क्लिअरिटी दिली नव्हती, पण आता यांनी हा बदल महत्त्वाचा आणि हायलाईट करून सांगितलं आहे की एका कुटुंबातील फक्त आता 2च महिला इथे या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. आणि जो तिसरा बदल आहे, म्हणजे एखाद्या महिलेचा जर जन्म हा परराज्यात झालेला असेल आणि तिचे लग्न महाराष्ट्र राज्यातील पुरुषाशी झाले असेल तर तिला देखील या योजनेचा लाभ दिला जाईल. हे इथं त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे एखादी महिला हे परराष्ट्रातून महाराष्ट्रात येऊन जर लग्न करत असेल तर तिलासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. पण इथं एक त्यांनी अट ठेवलेली आहे. ती अट कशी हे आपण इथे बघू. परंतु तिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पतीचे 15 वर्षापूर्वीचे अधिवासाचे पुरावे सिद्ध करावे लागेल. म्हणजे पतीचे जे 15 वर्षाचे जे अधिवास आहे, पुरावे आहेत, ते तिला इथे सिद्ध करावे लागेल. तसेच जुने कागदपत्र अर्ज करताना जमा करावे लागतील. म्हणजे त्याला जुने जे कागदपत्र आहे पतीच्या नावावरचे हे ते अर्ज इथे जमा करावे लागेल. आणि जो दुसरा बदल आहे, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 4 आहे. एकूण इथे 4च आता कागदपत्र ठेवलेली आहेत. तुम्हाला फक्त 4 कागदपत्रे इथे सादर करायची आहे. नंबर 1 आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड आणि हमीपत्र असे एकूण 4च कागदपत्र तुम्हाला इथे आता लागतील. आणि जो शेवटचा बदल आहे मित्रांनो, 5वा, तो म्हणजे महिलांना जो अर्ज करायचा आहे हा नारी शक्ती दूत ॲपवर करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे करायचा आहे. हे पहिले पण होतं, हा काय नवीन बदल नाही आहे. हा सर्वांना माहीत होतं हे की नारी शक्ती ॲपवर तुम्हाला ऑनलाईन इथे अर्ज करता येणार आहे आणि हे फ्रीमध्ये ऐकून याचे काही तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहे. आता तुमचे जे ओळखीचे असेल, ज्याला ऑनलाईन मोबाईलवरचं समजते, त्याकडून तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरून घेऊ शकता. अशा प्रकारे मित्रांनो हा एक व्हिडिओ आहे. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांना या नवीन अपडेटची माहिती मिळाली पाहिजे. आणि यात फक्त 2-3च असे बदल आहेत जे झालेले आहेत, बाकी पहिलेचेच बदल आहेत. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो. धन्यवाद.